नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा भन्नाट रेसिपीवर चर्चा करणार आहोत जी रोजची डोकेदुखी नक्कीच कमी करेल. रात्रभर तांदूळ भिजत घालणं, ते वाटणं, हे सगळं विसरून जा. आज आपण बघणार आहोत अवघ्या काही मिनिटात तयार होणारी इन्स्टंट स्टफ्ड इडली. आता विचार करूया, जर मस्त गरमागरम आणि चविष्ट स्टफ्ड इडली खाण्यासाठी तासनतास वाट पाणी आणि भिजवण्याची गरजच पडली नाही तर? पारंपरिक पद्धतीमध्ये किती वेळ जातो ना. पण आज आपण जी भन्नाट पद्धत पाहणार आहोत ती या समस्येवरचा एकदम परफेक्ट उपाय आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपण हे संपूर्ण प्रात्यक्षिक 4 अगदी सोप्या टप्प्यात समजून घेणार आहोत. आधी इन्स्टंट बॅटर, मग आतलं मसालेदार बटाट्याचं सारण, त्यानंतर सोबत खाण्यासाठी एक खास शेंगदाण्याची चटणी आणि शेवटी इडली तयार करून वाफवण्याची पद्धत. तर वळूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे इन्स्टंट बॅटर. हा या रेसिपीचा खरा पाया आहे. आता यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? बेस म्हणून आपण 1 कप तांदळाचं पीठ वापरू शकतो. पण समजा घरात तांदळाचं पीठ नसेलच तर काळजीचं काहीच कारण नाही. त्याऐवजी आपण 1 कप पोहेसुद्धा वापरू शकतो. म्हणजे बघा किती सोपा आणि उत्तम पर्याय उपलब्ध आहे. बेस ठरल्यावर बॅटर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/3 कप बारीक रवा, अर्धा कप आंबट दही आणि 1 चमचा मीठ. इथे आंबट दही वापरणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळेच इडलीला तो छान मऊ आणि स्पंजीपणा मिळतो. आता यात पाणी घालताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. पाणी एकदमच न ओतता टप्प्याटप्प्याने घालायचं आणि सतत ढवळत राहायचं. असं केल्याने गुठळ्याही होत नाहीत आणि बॅटर खूप पातळही होत नाही. आणि आता या इन्स्टंट रेसिपीचा सिक्रेट घटक इनो किंवा फ्रूट सॉल्ट. इडल्या वाफवायला ठेवण्याच्या अगदी आधी यात अर्धा चमचा इनो घालायचा आहे. या इनोमुळेच इडल्या एकदम फुगून मऊसूद होतात. पण हो, लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इनो आधीच घालून ठेवायचा नाहीये, अगदी ऐन वेळेवरच तो मिसळायचा आहे. बॅटर तयार झालं की आपण वळतोय पुढच्या टप्प्याकडे. या डिशचा खरा जीव म्हणजेच आतलं मसालेदार बटाट्याचं सारण कसं बनवायचं ते आता बघूया. एका कढईत थोडं तेल गरम करायचं आणि त्यात राई, अर्धा चमचा जिरं आणि ताजे कढीपत्ते घालून बारीक आचेवर छान तळतळू द्यायचे. फोडणी खमंग झाली की त्यात एक बारीक चिरलेला छोटा कांदा घालायचा आणि हलकासा परतून घ्यायचा. कांदा एकदम लालसर किंवा ब्राऊन करायचा नाहीये, फक्त थोडा मऊ झाला की पुरे. कांदा परतला की वेळ येते मसाल्यांची. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी धणेपूड, अगदी चिमूटभर गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ असं सगळं यात घालायचं. हे सुके मसाले परताना गॅसची आच एकदम मंद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मसाले जळून जातील. मंद आचेवर परतल्याने एक मस्त सुवासिक बेस तयार होतो. मसाले छान परतले गेले की त्यात 2 उकडलेले, साल काढलेले आणि किसलेले बटाटे घालायचे. किसण्याऐवजी बटाटे हाताने कुस्करून टाकले तरीही चालतील. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. इथली एक एकदम महत्त्वाची प्रोटीप लक्षात घ्या. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या छोट्या आणि एकदम चपट्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. टिक्की अगदी सपाट असणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे ती इडलीच्या साच्यामध्ये आणि बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित बसते. हा मुद्दा अजिबात विसरायचा नाही. इडली आणि सारण तर तयार झालं, पण या इडलीची चव आणखी वाढवणारी एक खास गोष्ट म्हणजे शेंगदाण्याची चटणी. ती कशी बनवायची ते आता समजून घेऊया. एका छोट्या पॅनमध्ये अगदी थोडं तेल घेऊन त्यात अर्धा कप शेंगदाणे, 2 चमचे चणा डाळ, 1 ढोबळ मानाने चिरलेला कांदा, 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घालून मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं. त्यानंतर यात 1/3 कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं. आता इथे ओलं खोबरं असेल तर क्या बात है, पण नसेल तरी सुकं खोबरं अगदी परफेक्ट काम करतं. हे परतलेलं मिश्रण थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं. त्यात थोडी चिंच, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं. आता जर जास्त आंबट किंवा तिखट आवडत नसेल तर चिंच आणि लाल तिखट वगळलं तरीही चालतं. पाणी घालताना अंदाज घ्यायचा, कारण ही चटणी खूप घट्ट नसावी. चटणी वाटून झाली की त्यावर मस्त कडकडीत फोडणी देणं मस्ट आहे. गरम तेलात 1 चमचा राई, 1 चमचा उडीद आणि चणा डाळ, 2-3 सुक्या लाल मिरच्या आणि ताजे कढीपत्ते घालून छान खमंग तडका तयार करायचा. ही फोडणी थेट तयार चटणीवर ओतली की तिला एक अस्सल दाक्षिणात्य चव मिळते. बरं, इथे एक अतिशय महत्त्वाची सुरक्षितेची टिप लक्षात ठेवायलाच हवी. गरम तेलात कढीपत्ता टाकताना आपला चेहरा पॅनपासून थोडा लांबच ठेवायचा, कारण कढीपत्ता तेलात पडल्यावर खूप जोरात तडतडतो आणि तेल अंगावर उडू शकतं. शेवटी स्वयंपाकघरात काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं, नाही का?
तर आता आपण पोहोचलोय अगदी शेवटच्या आणि सर्वात रोमांचक टप्प्यावर, म्हणजेच इडलीची असेंब्ली आणि स्टीमिंग. इडली कशी लेअर करायची हे समजून घेणं इथे गरजेचं आहे. आधी साच्याला थोडं तेल लावून घ्यायचं. मग त्यात फक्त एक छोटा चमचा बॅटर घालायचं. त्यावरती सपाट बटाटा टिक्की ठेवायची आणि मग वरून परत थोडं बॅटर टाकून ती टिक्की पूर्णपणे झाकून टाकायची. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की साचे काठोकाठ भरायचे नाहीत, कारण इडली फुगायला जागा लागते. आता हे साचे आधीच पाणी उकळायला ठेवलेल्या स्टीमरमध्ये ठेवून द्यायचे आणि बरोबर 10 ते 12 मिनिटांसाठी मोठ्या आचेवर वाफून घ्यायचे. वेळ अगदी अचूक पाळायची आहे. इडल्या वाफवून झाल्या की लगेच काढायची घाई करायची नाही. इथे थोडा संयम हवा. साचे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. असं केल्यामुळे इडल्या साच्याला अजिबात चिकटत नाहीत आणि चमच्याच्या मदतीने न तुटता अगदी सहज बाहेर येतात. इडलीचे तुकडे केल्यावर आतून दिसणारे ते सुंदर लेयर्स बघून खरंच मन तृप्त होतं. हे असंच झटपट आणि पोटभरीचं प्रकरण नक्कीच करून बघण्यासारखं आहे. आता जाता जाता एक विचार करूया. या बटाट्याच्या सारणाव्यतिरिक्त स्वतःच्या कल्पकतेने यात अजून कोणकोणते नवीन आणि भन्नाट स्टफिंगचे प्रकार वापरता येतील याचा विचार नक्की करा आणि या मजेदार रेसिपीचा भरपूर आनंद घ्या.